इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ 3 आर्द्रता व ढग स्वाध्याय प्रश्न पहिला योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा. तर मित्रांनो याचं उत्तर असेल अ. सिरस जास्त उंचीवरील हिमस्फटिक ढग. आ. क्युम्युलोनिंबस आकाशात उभा विस्तार गरजणारे ढग. निम्बोस्ट्रेट्स कमी उंचीवरील रिमझिम पाऊस. ई. अल्टो क्युम्युलस मध्यम उंचीवरील तरंगणारे ढग. प्रश्न दुसरा आहे कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा. अ. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. आ. एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते. ई. वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असल्याने हवा कोरडी असते. ई. क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत. उ. मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील धूलिकणाभोवती होते. प्रश्न तिसरा आहे फरक स्पष्ट करा. अ. आर्द्रता व ढग हवेत असलेल्या बाष्पाचे प्रमाण म्हणजेच पाण्याच्या वाफेचे प्रमाण म्हणजे आर्द्रता, तर हवेत बाष्पाचे सांद्रीभवन होऊन तयार झालेले जलकण हिमकणांचे समूह म्हणजे ढग. आर्द्रता अदृश्य असते तर ढग दृश्यमान असतात. ढग तयार होण्यासाठी आवश्यक तर ढग पाऊस गारपीट यास कारणीभूत ठरतात. आ. सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता दिलेल्या तापमानास हवेतील बाष्पाचे प्रमाण व बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजेच सापेक्ष आर्द्रता, तर एका घनमीटर हवेत असलेले प्रत्यक्ष बाष्पाचे प्रमाण म्हणजेच निरपेक्ष आर्द्रता. आर्द्रता टक्केवारीत व्यक्त केली जाते तर निरपेक्ष आर्द्रता ग्रॅम प्रति मीटर घन मध्ये मोजली जाते. हवा किती दमट आहे हे दर्शवते सापेक्ष आर्द्रता, तर निरपेक्ष आर्द्रता ही हवेत किती बाष्प आहे हे थेट दर्शवते. सापेक्ष आर्द्रता हवामान बदलावर परिणाम करते तर निरपेक्ष आर्द्रता तापमानाशी थेट तुलना न करता मोजली जाते. ई. क्युम्युलस ढग व क्युम्युलोनिंबस ढग. क्युम्युलस ढग पांढरे फुग्यासारखे व घुमटाकार ढग असतात, तर क्युम्युलोनिंबस ढग हे उंच काळे व घनदाट ढग असतात. क्युम्युलस ढग साधारण चांगल्या हवामानाचे निदर्शक आहेत, तर क्युम्युलोनिंबस ढग हे वादळ व गडगडाटाचे निदर्शक आहेत. क्युम्युलस ढग कमी ते मध्यम उंचीवर आढळतात, तर क्युम्युलोनिंबस ढग हे उभा विस्तार असलेले ढग आहेत. क्युम्युलस ढग कधी कधी सौम्य पाऊस देतात, तर क्युम्युलोनिंबस ढग मुसळधार पाऊस, विजा व गारपीट देतात. प्रश्न चौथा आहे, प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते? उत्तर. एखाद्या प्रदेशातील हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असल्यास ती हवा कोरडी असते. ज्या भागात पाण्याचे स्रोत कमी असतात, वनस्पती कमी असतात आणि पर्जन्य कमी पडतो अशा वाळवंटी प्रदेशात बाष्प निर्माण होण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे तेथील आर्द्रता कमी राहते आणि हवा कोरडी वाटते. आ. आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? उत्तर. आर्द्रता म्हणजे हवेत असलेल्या बाष्पाचे प्रमाण. याचे मापन दोन प्रकारे केले जाते. एक. निरपेक्ष आर्द्रता एका घनमीटर हवेत किती ग्रॅम बाष्प आहे हे पाहून. 2. सापेक्ष आर्द्रता हवेतील बाष्पाचे प्रमाण आणि त्या तापमानावर हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर काढून ते टक्केवारीत व्यक्त केले जाते. ई. सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? उत्तर.
सांद्रीभवन म्हणजे बाष्पाचे पाण्यात किंवा बर्फात रूपांतर होणे. यासाठी खालील गोष्टी आवश्यक असतात. 1. हवेचे तापमान कमी होणे म्हणजेच थंड होणे. 2. सापेक्ष आर्द्रता वाढून 100% होणे म्हणजेच हवा बाष्प संपृक्त होणे. 3. हवेत सूक्ष्म कण जसे की धूलिकण, क्षार इत्यादी असणे ज्यांच्या भोवती बाष्प थेंब तयार होतात. ढग म्हणजे काय? ढगांचे प्रकार लिहा. उत्तर: हवेत असलेल्या बाष्पाचे थंड होऊन सांद्रीभवन झाल्यावर तयार होणारे सूक्ष्म जलकण व हिमकणांचे समूह म्हणजे ढग होय. हे ढग आकाशात तरंगत राहतात. ढगांचे प्रमुख प्रकार: 1. सिरस उंच हिमस्फटिक ढग. 2. क्युम्युलस फुग्यासारखे ढग. 3. स्ट्रॅटस थरासारखे ढग. 4. निंबस पावसाचे ढग. 5. क्युम्युलोनिंबस वादळी ढग. 6. अल्टो क्युम्युलस मध्यम उंचीवरील लाटांसारखे ढग. कोणकोणत्या प्रकारच्या ढगांतून पाऊस पडतो? उत्तर: पाऊस प्रामुख्याने निम्बोस्ट्रॅटस आणि क्युम्युलोनिंबस या ढगांतून पडतो. या निम्बोस्ट्रॅटस ढगामधून सतत हलका ते मध्यम पाऊस पडतो, तर क्युम्युलोनिंबस ढगामधून जोरदार पाऊस, विजा आणि गडगडाटासह वादळ निर्माण होते. काही वेळा स्ट्रॅटस ढगातूनही रिमझिम पाऊस पडू शकतो. सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे? उत्तर: सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी हवेतील प्रत्यक्ष बाष्पाचे प्रमाण आणि त्या विशिष्ट तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्यातील गुणोत्तराशी संबंधित असते. जेव्हा हे प्रमाण 100% होते तेव्हा हवा बाष्प संपृक्त होते आणि सांद्रीभवन सुरू होते. प्रश्न 5 आहे. भौगोलिक कारणे लिहा. ढग हे आकाशात तरंगतात. उत्तर: ढगामध्ये असलेले जलकण व हिमकण अतिशय सूक्ष्म व हलके असतात. त्यामुळे त्यांचे वजन जवळजवळ नगण्य असते. तसेच हवेतील ऊर्ध्वगामी प्रवाह त्यांना वर ढकलतात. त्यामुळे ढग आकाशात तरंगत राहतात. उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. उत्तर: उंची वाढल्यास तापमान कमी होते. थंड हवेत बाष्पधारण क्षमता कमी असते. त्यामुळे उंचावर गेल्यावर हवेत बाष्पाचे प्रमाण व बाष्पधारण क्षमता यांचे प्रमाण बदलते आणि सापेक्ष आर्द्रतेत फरक पडतो. हवा बाष्प संपृक्त बनते. उत्तर: जेव्हा हवेत असलेल्या बाष्पाचे प्रमाण त्या विशिष्ट तापमानावर हवेच्या बाष्पधारण क्षमतेइतकेच होते तेव्हा हवा बाष्प संपृक्त होते. अशा स्थितीत सापेक्ष आर्द्रता 100% होते आणि पुढे सांद्रीभवन सुरू होते. क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिंबस ढगात रूपांतर होते. उत्तर: जेव्हा क्युम्युलस ढगामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह अधिक मजबूत होतो आणि बाष्पाचे प्रमाण वाढते तेव्हा ढगांचा उभा विस्तार वाढतो. त्यामुळे ते काळे, घनदाट व वादळी स्वरूप धारण करतात आणि त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगात रूपांतर होते. प्रश्न 6 आहे. उदाहरण सोडवा. हवेचे तापमान 30°C असताना तिची बाष्पधारण क्षमता 30.37 ग्रॅम प्रति घनमीटर असते. जर निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रति घनमीटर असेल तर सापेक्ष आर्द्रता किती असेल? उत्तर: दिलेली माहिती आहे. बाष्पधारण क्षमता 30.37 ग्रॅम प्रति घनमीटर, निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रति घनमीटर. सूत्र: सापेक्ष आर्द्रता बरोबर कंसात निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100. तर कंसामध्ये 18 भागिले 30.37 कंस बंद गुणिले 100 उतरेल 0.5927 गुणिले 100 म्हणजेच 59.27%, सुमारे 59%. तर उत्तर असेल सापेक्ष आर्द्रता 59%.
आ. एका घनमीटर हवेत 0 अंश सेल्सिअस तापमानावर 4.8 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल? उत्तर: एका घनमीटर हवेत बाष्प आहे 4.08 ग्रॅम. सूत्र: निरपेक्ष आर्द्रता बरोबर हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण. म्हणून 4.08 ग्रॅम प्रति घनमीटर. तर उत्तर येईल निरपेक्ष आर्द्रता आहे 4.08 ग्रॅम प्रति घनमीटर. प्रश्न 7वा आहे, वर्तमानपत्रातून आलेली दैनिक हवेची स्थितीदर्शक माहिती जुलै महिन्यासाठी संकलित करा. कमाल व किमान तापमानातील फरक आणि हवेची आर्द्रता यातील सहसंबंध जोडा. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. निरीक्षण: जेव्हा कमाल व किमान तापमानातील फरक कमी असतो तेव्हा आर्द्रता जास्त असते. जेव्हा तापमानातील फरक जास्त असतो तेव्हा आर्द्रता तुलनेने कमी असते. तापमानातील फरक आणि आर्द्रता यांच्यात उलटा सहसंबंध आहे. स्पष्टीकरण: पावसाळ्यात हवा दमट असते. आर्द्रता जास्त असल्याने तापमानात जास्त बदलत नाहीत. त्यामुळे दिवस रात्रीतील तापमान फरक कमी राहतो. निष्कर्ष: जुलै महिन्यात आर्द्रता जास्त असल्याने कमाल व किमान तापमानातील फरक कमी असतो.